बघासी म्हणे मी स्टेजवर येतो, आप
हात वरणीला खोसून येतो. खरं माझे माय बाप सांगा मी तेजवर आली मुली या पैशासाठी इज्जत देईल माझी आपली मुन्नी बदनाम हुई तेरे लिए. मग मुन्नी सारखी बदलाव होईल का? ज्ञानानं बदलाव होईल. सकू जशी झाली, छनाई जशी झाली, मिराई जशी झाली तर काही फायदा होईल मला? काही फायदा होईल मला? कीर्तीसाठी मी शायरी करत आहो. कायचं नाव आहे तुझं? माझंही नाव नसे ना तुझंही नाव नसे. अरे मोरेसर शेरचं नाव नसे हे नावासाठी. मग एका देशाचा प्रधानमंत्री मोदी झालं मग काही खुर्चीसाठी मग नावासाठी झालं का तो? अक्कल नाही चाललं कवड्या मोजाले सकणारे केवढे. इथं नाचू का तिथे नाचू? दाबून द्या या ताकदीवर गाणे नाही म्हणू का गाणं? आज भरपूर भांडार आहे माय वाटत जाऊ नको. मग अशी म्हणे काय म्हणे? कुत्री हत्तीवर गेली का? कुत्री हत्तीवर गेली. मी मगाशी उदाहरण दिली होती. हत्ती कधीतरी झाडावर चढलं का? पाहिलं का माझे म्हणलं? आणि बंदर चढण ना तर मग कोणतं याला उदाहरण दिलं होतं का मी? तर म्हणते हत्ती मला हत्ती म्हणलं म्हणते नाही कुत्रीच्या आवाज म्हणते हत्ती का प्राण एक मुंगी सी जाता है. कोण म्हणतो संतांना लिहून ठेवलं. कोंबडीच्या पिल्लू दूध कसे प्याले? कोंबडीच्या पिल्लू दूध कसे प्याले? जेव्हा त्याच्या वंशात तेव्हा कळे. अरे सापानं कोंबडीच्या पिल्लूला दूध पिताना पाहिलं. तुम्ही संत तुकडोजी महाराजची गुरुकिल्ली वाचा. तुम्ही संत तुकडोजी महाराजची गुरुकिल्ली वाचा आणि मग तिथून मला ज्ञान सांगितलं. 9 महिने तुला ठेवलं इथं कच्च्या गोळ्या खेळलो का? 3 महिने 13 दिवस आपल्या बाबाच्या डोक्यात राहिलं ना तू? हे नरक खावाची गेला का? माँ के पेट में वादा किया बाहर निकल के भूल गया ये बेईमान पूछेगा भगवान जवाब तो क्या देगा? चलेगा तुले? आणि भजन करते म्हणजे भजन काय भजन करते याच्यासाठी करतेस.
मागच्या मडक्यानं पाणी भरलं तर कधी फुटते पक्का मडक्याने पाणी भरा वो लेवे के चले जमाना पडता है शहर में मगासी म्हणे जबान म्हणे पलटवता येते मी जबान पहिल्या प्रश्नासाठी जबान पलटवली नाही आज मी म्हणतो की मी ज्या वेळेला मासिक पाळी आली 7 दिवस राहिली बाहेर ते रूप सांग म्हणे ते नाही जमलं तुझ्या असेल तर काहीच नाही जमेल ते नाही जमलं तर कधीच तुझ्या असेल नाही जमणार पण म्हणतो माय कुमारी बाप ब्रह्मचारी 21 पुत्र तिच्या उतरी माय कुवारी होती बाप ब्रह्मचारी होत तरी त्या कुवारीच्या पोटी 21 पुत्र जन्मले आचार सोडून झाले का भ्रष्ट मावशी सोबत पाठ करी मावशी सोबत पाठ केला माझे माय बाप तो मारकरी बसलेला असेल माझा बाप माझा गुरुवर रे माझे शब्द त्याच्या कानापर्यंत जातील त्याला समजेल ऐक मी काय म्हणतो चल तिथून तो चेटाई झालं आणि त्या चेटाईनं दार लागलेला होता पिता बाहेर गेला होता त्यावेळेस दरवाजाला थाप मारली अगं उघड दरवाजा उघड मी तुझा पती आला म्हणे मी तुझा पती आलो त्याच्या आवाजामध्ये आवाज दिलं आणि त्या मातेने दरवाजा खोलला आणि पतीच्या रूपामध्ये त्या मातेसोबत भोग केलं तो पती कोण तो जेठाई कोण आणि ती माय कोण आणि मावशी कोण ना बहीण कोण सांगशी नाही तर तेरी हट्टे खड़ी ध्यान में रखना
तरी 28 शिवगा आहे. 28 शिवगा आहे. 28 शिवगावर तो पांडुरंग बसून उभा आहे. तो आहे तुला काय त्या केराचे घड समजते का? कच्च्या घोड्या कच्च्या मडक्याला पाणी नको भरू, पक्क्या मडक्याला भर. नाही समजत असाल तर तू बघा शहरी मध्ये आणि मग शायरी कर. केलं नसतं का माझे माय बाप हो. पण म्हणतो ज्ञानी गुणवान अनुभव घ्यान शाहिरीचा बोध खरा. अर्थ लावून शायरी करतो तर मजा येईल. नाही तर माझ्यासारखी अगस्त एखादा की भेटलं की नाही तर तुझ्या चित्तेत गाडीत तुले. हा चलो.